श्रावण सोमवारची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक ब्राह्मण होता। त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं। परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे। हा मागं पाही, तो तिथं कोणी नसे। त्या भीतीनं तो वाळू लागला। तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, मग बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही। स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं। मागं पाहतो तो कोणी नाही। ह्याची मला भीती वाटते। गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे। मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ असा ध्वनी आला। ये असा जवाब दिला। मागं काही पाहिलं नाही। चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे। त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं। त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला। बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको। आपण उठला, शंकराची पूजेला गेला। तिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली। एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला। अगं दार उघड। पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं। पती घरात आले, नित्यनेम करू लागले। पुढं दुसरा सोमवार आला। त्या दिवशीही असंच झालं। असं चारी सोमवारी झालं। सरता सोमवार आला। रात्री नवल झालं। दोघंजण पलंगावर गेली। पलंगाखाली उजेड दिसला। हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा। ही रत्ने कुठून आणली? मनात भिवून गेली। माझ्या माहेरच्यांनी दिली। तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथं घेऊन चल। पतीसह चालली। मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचं माहेर दे। तो वेळूचं बेट आलं। मोठा एक वाडा आला। कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली। दासी बटकी राबत आहेत, शिपाई पहारा करत आहेत। बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला, जेवणं झाली। सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली। अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला। तेव्हा उभयंता परत गेली। घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत। एक वेळूचं बेट आहे, तिथं हार पडला आहे। हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं, अभय असेल तर सांगते। चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताट ढकलून दिली। रत्नांनी भरली, सोन्याची झाली, ती मला देवांनी दिली। आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले। माहेरची म्हणून सांगितलं। शंकरांची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं। त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली। जसा शंकर त्यांना पावला, तसा तुम्हा आम्हा पावो। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। नागपंचमीची कहाणी। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक नगर होतं। तिथं एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं। खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका।
एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोहोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो होता नागपंचमीचा दिवस. हिने पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. शेवटी ते येत नाहीत म्हणून हिने पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली व त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.